नमस्कार मित्रांनो मोबाईलवरून तुम्हाला जर तुमचा डिजिटल सातबारा डाउनलोड कसा करायचा हे जर पाहायचं असेल तर कृपया हा व्हिडिओ पूर्ण बघा. मित- मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये क्रोमोजन ओपन करा. क्रोमोजन ओपन केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी डिजिटल सातबारा नावाची एक वेबसाईट आहे, ती ओपन करा. तर मित्रांनो, डिजिटल सातबाराची वेबसाईट माझ्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देतो. त्याच्यावरून जाऊन तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी डिजिटल सातबारा नावाची वेबसाईट सर्च करतो. ते टाकल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिजिटल सातबारा नावाचं एक ऑप्शन दिसत असेल, तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 2 ऑप्शन येतील. एक रेग्युलर लॉगिन आणि दुसरा म्हणजे ओ-टी-पी बेस्ड लॉगिन. तर मित्रांनो, या ठिकाणी ओ-टी-पी बेस्ड लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडं जो मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो, सेंड ओ-टी-पी या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो नंबर टाकला आहे त्या नंबरवरती तुम्हाला एक ओ-टी-पी जाईल. तर मित्रांनो, तो ओ-टी-पी या ठिकाणी इंटर ओ-टी-पी या ठिकाणी टाकावे. ओ-टी-पी टाकल्यानंतर मित्रांनो, व्हेरीफाय ओ-टी-पी या बटनावरती क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज ओपन होईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जे जिथलं सातबारा काढायचे त्या त्या जिल्ह्याचे नाव निवडा. जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तालुका निवडा. तालुका निवडल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुमचं गाव निवडा. गाव निवडल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी अंकित सातबारा हे ऑप्शन निवडा. तिथं निवडल्यानंतर मित्रांनो, तुमचा गट क्रमांक टाका. गट क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी सर्वे नंबर गट इथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर त्या गटाचे विविध प्रकारचे फाळणी झालेले त्या ठिकाणी तुम्हाला गट येतील. तर मित्रांनो, तुमचा जो योग्य असेल तो गट क्रमांक निवडा. ते निवडल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सातबारा डाउनलोड म्हणून एक ऑप्शन येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक सातबारासाठी तुम्हाला ₹15 म्हणून एक चार्ज लागतं. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी रिचार्ज अकाउंट म्हणून एक ऑप्शन असेल, तिथं क्लिक करून तुम्ही तिथे या ठिकाणी रिचार्ज फोनपेद्वारे किंवा तुम्ही इतर UPIद्वारे तुम्ही रिचार्ज करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी मी पहिलेच रिचार्ज केला होता, म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे ₹25 अवेलेबल होते. तर मित्रांनो, या ठिकाणी मी डायरेक्ट डाउनलोड हे ऑप्शन निवडून मी माझा सातबारा डाउनलोड करतो. डाउनलोड हे ऑप्शन क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन असेल, तिथं क्लिक करा. तिथं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे तुमचा सातबारा डाउनलोड होऊन जाईल.